पुढे पहा मुलांनो, धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे. म्हणजेच आपल्याला जो धन पूर्णांक आहे त्याला कशाने भागायचा आहे, तर ऋण पूर्णांकाला भागायचा आहे. म्हणजे उत्तर कशामध्ये येणार आहे, तर ऋण पूर्णांकामध्ये येणार आहे. तर पहा मुलांनो, वजा 7/-2 7/-2 बरोबर 7 गुणिले 1 आणि काय आहे वजा 2 गुणिले 2 बरोबर बघा काय येणार आहे 7 गुणिले 1/-1 गुणिले 1/2 बरोबर 7 7 आणि 1 हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा पुढे काय आहे, तर गुणिले वजा 1 गुणिले 1/2 बरोबर त्याची मांडणी जी आहे ती कशी केलेली आहे, 7 गुणिले वजा 1/2 बरोबर काय आहे, तर वजा 7 7 7 आणि भागिले 2 आलेले आहेत. त्यानंतर बघा ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागणे. आता इथे आपण काय केलेलं, धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागलं होतं. आता आपल्याला ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकानेच काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. म्हणून बघा वजा 13/-2 बरोबर वजा 1 गुणिले 13 आणि वजा 1 गुणिले 2 बरोबर वजा 1 आणि वजा 1. त्यानंतर गुणिले 13 गुणिले 1/2 बरोबर वजा 1 गुणिले कंसामध्ये वजा 1/1 गुणिले 13/2 बरोबर 1 गुणिले 13/2 आणि उत्तर आपल्याला आलेलं आहे 13/2. त्यानंतर पहा, एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागितले की मिळणारा जो भागाकार आहे तो आपल्याला धन हा धन पूर्णांक संख्या असावा हा संकेत आहे. म्हणजेच बघा 7/2 बरोबर वजा 7/2 आणि बरोबर वजा 11/3 बरोबर 11/3 असे आपल्याला लिहिता येणार आहे. पुढे पाहूया. तर पुढे पाहूया मुलांना, तर पूर्णांक संख्यांच्या भागाकाराचे नियम गुणाकारांच्या नियमासारखे आहेत. पहा, 2 धन पूर्णांक संख्येचा भागाकार हा काय येतो, तर धनसंख्या येतो आणि 2 ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार हा काय येतो, तर धनसंख्या हा येतो. त्यानंतर धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा जो भागाकार आहे तो नेहमी कसा येतो, तर ऋण पूर्णांकामध्ये येतो. जसे की आपण बघितलं होतं गुणाकार करताना कशामध्ये, तर पूर्णांकांचा गुणाकार जेव्हा आपण बघितला होता तेव्हा ऋण गुणिले ऋण काय येतं मुलांना, ऋण गुणिले ऋण संख्या बरोबर धनसंख्या. त्यानंतर आपण बघितलं होतं की धनसंख्या गुणिले धनसंख्या बरोबर काय येणार आहे, तर धनसंख्या येणार आहे. ऋण संख्या गुणिले धनसंख्या काय येणार आहे मुलांना, अगदी बरोबर ऋण संख्या येणार आहे. आणि त्यानंतर धनसंख्या गुणिले ऋण संख्या बरोबर देखील काय येणार आहे, तर ऋण संख्या येणार आहे. आणि ऋण संख्या गुणिले ऋण संख्या काय येणार आहे मुलांना, तर धनसंख्या येणार आहे. तर याच पद्धतीचा अपूर्णांक भागाकार देखील जो आहे तो आपल्याला ह्याच पद्धतीने मांडता येणार आहे. तर पहा मुलांना, आता आपल्याला इथे भागाकार करायचा आहे आणि आपला भागाकार कसा आहे, तर ऋण संख्येमध्ये असला आहे. म्हणजे आहे आपला भागाकार ऋण संख्येमध्ये, त्याच्यामुळे एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या धन आहे. आणि आपण बघितलं होतं की जर एक संख्या ऋण असेल आणि दुसरी धन असेल तर त्याचं उत्तर हे कशामध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणजे कशामध्ये येणार आहे, तर ऋण संख्येमध्येच त्याचं उत्तर येणार आहे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की वजा 96/16 तर हे जे समीकरण आहे ते आपण कसं लिहिणार आहोत, वजा 96/16 बरोबर पहा मुलांना 16 आणि 16 किती, तर 96 आणि उत्तर काय आलेलं आहे 6 म्हणजेच आपलं उत्तर जे आहे ते ऋण संख्येमध्ये आलेलं आहे. बघा कसं, कारण ही जी पहिली संख्या होती 96 ही जी संख्या आहे ती ऋण संख्येमध्ये आहे, ऋण आहे, म्हणून आपलं उत्तर देखील काय आलेलं आहे, तर ऋण संख्येमध्ये आलेलं आहे, म्हणजे वजा 6 आलेलं आहे. पुढचं बघा,
जे दुसरं आपलं एक्झाम्पल आहे ते देखील काय आहे, तर पहिली जी संख्या आहे ती ऋण संख्येमध्ये आहे म्हणजे -5 आहे, भागिले जी दुसरी संख्या आहे ती देखील -315 म्हणजे वजेमध्ये आहे. तर याचं उत्तर कशामध्ये येणार आहे, तर धन संख्येमध्ये येणार आहे. पहा, -5 भागिले -315 बरोबर किती मुलांनो, तर 5/315. आता इथे वजा संख्या असल्यामुळे ही संख्या कशी असणार आहे, तर ही आपण इथे धन मांडलेली आहे, कारण वजा काय होतं, तर अधिक. त्याच्यामुळे 5/315 बरोबर 5 × 5 आणि 63 5 315. बघा, 5 × 5 आणि 63 5 300 किती मुलांना 15. म्हणून उत्तर आपल्या कशामध्ये आलेलं आहे, तर धनसंख्येमध्ये आलेलं आहे 1/63. त्यानंतर तिसरं जे एक्झाम्पल आहे ते बघा काय आलेलं आहे, तर एक संख्या कशी आहे आपली, तर ऋण आहे आणि दुसरी संख्या जी आहे ती धन आहे. ऋण संख्येने धनसंख्येला आपल्याला भागायचं आहे. तर बघा, 85/20 बरोबर -17/4. म्हणजेच इथे काय आलेलं आहे मुलांनो, वजा का आलेला आहे, कारण इथे एक संख्या जी आहे ती ऋण आहे आणि ऋण संख्येने धनसंख्येला भागितल्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते ऋण संख्येमध्ये आलेलं आहे. पुढे बघा, ज्याचे उत्तर 24/5 येईल असे पूर्णांकाचे 3 भागाकार आपल्याला तयार करायचे आहे. पहिलं तर आपल्याला माहितीच आहे 24/5. काय मुलांनो, 24/5. दुसरा आहे 72/15 आणि तिसरा आहे मुलांनो 48/14 वजा 48 भागिले वजा 10. याचं उत्तर काय येणार आहे, तर 24/5. पुढे पाहूया. तर पहा मुलांनो, आपण जो आपला टॉपिक आहे पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार हा जो टॉपिक आहे याचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहे. आता त्याचा सराव देखील आपण घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला सांगितलेलं आहे 2 धन पूर्णांकाचा गुणाकार पूर्णांक येतो. 2 धन पूर्णांकाचा गुणाकार हा पूर्णांक येतो आणि त्याचं उत्तर आहे बघा मुलांनो, धन आणि ऋण. काय सांगितलेलं आहे पहा, 2 धन पूर्णांकाचा गुणाकार हा पूर्णांक येतो. मग तो धन मध्ये येतो की ऋण मध्ये येतो, अगदी बरोबर. कशामध्ये, तर धन मध्ये. आणि आपलं उत्तर देखील अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर एक धन पूर्णांक व एक ऋण पूर्णांक यांचा गुणाकार डॅश पूर्णांक येतो. आणि 2 आपल्याकडे ऑप्शन आहेत. फर्स्ट आहे धन आणि सेकंड आहे ऋण. काय सांगितलेलं आहे पहा, एक धन पूर्णांक व एक ऋण पूर्णांक यांचा गुणाकार पूर्णांक येतो. एक काय आहे पहा मुलांनो, एक धन पूर्णांक आहे. काय आहे, तर धन पूर्णांक आहे आणि दुसरी जी संख्या आहे ती कशी आहे, तर ऋण पूर्णांक आहे. मग याचा जो गुणाकार आहे तो कशामध्ये येणार आहे, धनमध्ये की ऋणमध्ये? अगदी बरोबर, आपण हे सूत्र शिकलेलो आहोत. काय येतं मुलांना, इथे ऋण येतं. अगदी बरोबर. पहा, आपलं उत्तर देखील योग्य आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे, 2 ऋण पूर्णांकांचा गुणाकार डॅश पूर्णांक येतो. आता इथे 2 ऋण पूर्णांक सांगितलेला आहे. मग याचा जो गुणाकार आहे तो ऑब्विसली काय येणार आहे, अगदी बरोबर. पहा, ऑप्शनमध्ये दिलेला आहे धन आणि ऋण. सांगा पाहू योग्य उत्तर. अगदी बरोबर. काय आहे, तर धन हे आहे आणि आपलं उत्तर देखील अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर -124 गुणिले -1. बघा काय आलेलं आहे, ऋण आलेलं आहे. म्हणजे संख्या जी आहे, उत्तर जे आहे ते आपलं कशामध्ये येणार आहे, तर धनमध्ये येणार आहे. मग आपण इथे जसंही बघितलं तर इथे काय आहे, -124 आहे आणि इथे 124 आहे. 124 × 124. पण आपली जी संख्या आहे, आपलं जे उत्तर आहे ते ऋणमध्ये येणार आहे की धनमध्ये येणार आहे? अगदी बरोबर, धनमध्ये येणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय आहे, तर 124 हे
म्हणून आपलं उत्तर काय आहे तर 124 हे आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. तर बघा मुलांनो, आपला जो नेक्स्ट प्रश्न आहे तो काय आहे तर संख्या रेषेवर शून्याच्या डॅश आपण ऋण पूर्णांक संख्या दाखवू शकतो. आपल्याला माहिती आहे आपण इथे एक संख्या रेषा बघितली होती आणि तिथे काय आहे तर शून्य हा आहे. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं की धनसंख्या होती आणि त्यानंतर आपण काय बघितलं होतं की ऋण संख्या आपल्याला इथे दिसलेली ही आहे आपली संख्या रेषा. तर आपले उत्तर काय असणार आहे मुलांना, उजवीकडे की डावीकडे? अगदी बरोबर, डावीकडे काय आहे तर धनसंख्या आहे आणि उजवीकडे काय आहे तर ऋण संख्या आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे मुलांना तो काय आहे, कंसामध्ये -1/2 आणि 1/2 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये 3/2 वजा 3/2 कंस पूर्ण, त्यानंतर तिसऱ्या कंसामध्ये -5/2 आणि 5/2 कंस पूर्ण. तर पहा या डॅश संख्याच्या जोड्या आहेत. इथे बघा, इथेही ऋण आलेलं आहे, इथेही ऋण आलेलं आहे आणि या संख्येला देखील ऋण आलेलं आहे. मग या कुठल्या जोड्या आहेत तर त्या परस्पर विरोधी, परस्पर विरुद्ध आहेत की परस्पर व्यस्त आहेत? सांगा पाहू मुलांनो, या ज्या जोड्या आहेत त्या परस्पर व्यस्त आहेत की परस्पर विरोधी आहेत? अगदी बरोबर, कशा आहेत? परस्पर विरोधी आहेत आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर 2 ऋण पूर्णांकाचा गुणाकार डॅश पूर्णांक येतो. पहा, 2 ऋण पूर्णांकांचा गुणाकार डॅश पूर्णांक येतो. आता ह्या 2 काय आहेत तर ऋण पूर्णांक आहे. मग त्यांचा जो गुणाकार आहे तो धन येणार आहे की ऋण येणार आहे? तर काय येणार आहे तर तो धन येणार आहे. म्हणजेच इथे ऑप्शनमध्ये दिलेला आहे, योग्य उत्तर आपले काय आहे तर धन हे आहे. अगदी बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर डॅश म्हणजेच ऋण संख्या, धनसंख्या व शून्य यांचा समूह आहे. तर पहा मुलांनो, डॅश म्हणजेच ऋण संख्या, धनसंख्या व शून्य संख्या यांचा समूह. पहा, ऋण संख्या, धनसंख्या आणि शून्य यांचा समूह म्हणजेच काय? ऋणसंख्या, धनसंख्या व शून्य यांचा जो समूह आहे तो नैसर्गिक संख्या आहे की पूर्णांक संख्या आहे? सांगा पाहू मुलांना, काय उत्तर आपलं येणार आहे? अगदी बरोबर, आपले जे उत्तर आहे ते पूर्णांक संख्या हे अगदी बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे पूर्णांक संख्यांचा समूह डॅश 2 डॅश वजा 1 0 1 आणि 2 3 डॅश या संख्या समूह डॅश आहेत. बघा, 7 आणि अनंत. सांगा पाहू मुलांना, काय येणार आहे? अगदी बरोबर, तर अनंत येणार आहे आणि आपलं उत्तर देखील अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांना, आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो काय आहे, 0/0 तर पूर्णांक संख्या. आपल्याला माहित आहे कुठल्याही संख्येने जर शून्याला गुणलं, भागितलं, वजाबाकी केली, बेरीज केली तर आपलं जे कुठल्याही संख्येने जर शून्याला गुणलं तर आपलं उत्तर जे आहे ते काय येणार आहे तर शून्यच येणार आहे. मग इथे ऑप्शन काय दिलेलं आहे तर 0 आणि 1. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर 0 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहा, 0/0 तर पूर्णांक संख्या बरोबर 0 हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांनो, आपण आपलं जे दुसरं प्रकरण आहे, दुसरा जो आपला टॉपिक आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार, यामध्ये हा जो टॉपिक आहे तो आपण एक्सप्लेन केलेला आहे, समजून घेतलेला आहे आणि त्याचा सराव देखील घेतलेला आहे. आता खेळाच्या माध्यमातून देखील आपण काय करणार आहोत तर हा टॉपिक अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.
चला तर मग मुलांनो, आपण खेळाच्या माध्यमातून काय करणार आहोत तर हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा इथे 5 खेळ दिलेले आहे. यापैकी कुठलाही एक जो खेळ आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याद्वारे आपल्याला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. पहा मुलांनो, इथे आहेत हे 5 गेम आणि ह्या 5 गेमपैकी खेळांपैकी तुमचा आवडता खेळ कुठला आहे मुलांनो, सांगा पाहू. ठीक आहे, तर आज आपण गणपती बाप्पा हा जो गेम आहे तो आपण खेळणार आहोत. या गेममध्ये काय आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्ही योग्य आन्सर दिलं तर गणपती बाप्पा काय देणार आहेत तर तुम्हाला छान सुंदर गोड असा मोदक खायला देणार आहे. म्हणून प्रत्येकाने रेडी राहायचं आहे योग्य आन्सर देण्यासाठी. पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे, धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी डॅश संख्या येतो. काय विचारलेलं आहे आपल्याला, पहा मुलांना, नीट काळजीपूर्वक जर तुम्ही प्रश्न वाचला तर नक्कीच तुम्हाला हे कळणार आहे. याचं जे आन्सर आहे ते तुम्ही अगदी राईट देणार आहात. पहा मुलांनो, धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी डॅश संख्या येतो आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जो आहे मुलांना तो पहा काय आहे, तर फर्स्ट आहे धन, सेकंड आहे वर्गमूळ, थर्ड आहे मुलांना ऋण आणि आपलं शेवटचं जे ऑप्शन आहे ते आहे कोणतेही. बघा, एक काय आहे तर धन पूर्णांक व दुसरी संख्या जी आहे ती ऋण पूर्णांक. मग यांचा जो भागाकार आहे तो काय येणार आहे, धन येणार आहे की ऋण येणार आहे, कारण वर्गमूळ किंवा कोणतेही हे 2 ऑप्शन तर कट होतात. मग राहतं काय तर धन आणि ऋण. मग यापैकी आपलं एक आन्सर जे आहे ते अगदी राईट आहे. मग सांगा पाहू मुलांनो, धन पूर्णांक व ऋण पूर्णांक यांचा भागाकार नेहमी कसा येतो. अगदी बरोबर, काय येतो तर ऋण हा येतो. म्हणजे आपला आन्सर काय आहे, ऋण हे आहे आणि त्याचा जो कलर आहे तो कुठला आहे तर ब्ल्यू आहे. म्हणून आपण ब्ल्यू मोदकवरती काय करणार आहोत तर क्लिक करणार आहोत. तर पहा मुलांना, आपला आन्सर अगदी बरोबर आलेला आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांनी मोदक सुद्धा खायला दिलेला आहे. दुसरा जो क्वेश्चन आहे आपला तोही तुम्ही नीट अगदी काय करायचं आहे, रीडिंग करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि मग त्याचा आन्सर आपल्याला इथे द्यायचं आहे. पहा, जो दुसरा प्रश्न आहे आपला तो काय आहे मुलांनो, तर विरुद्ध संख्या डॅश पासून सारख्याच अंतरावर असतात. विरुद्ध ज्या संख्या आहे त्या डॅश पासून, म्हणजे इथे काय येणार आहे तर हे जे काही 4 ऑप्शन आपल्याला दिलेला आहे त्यापैकी एक आपलं योग्य आन्सर असणार आहे. काय सांगितलेलं आहे, विरुद्ध संख्या डॅश पासून सारख्याच अंतरावर असतात. फर्स्ट जे आपलं ऑप्शन आहे ते काय आहे मुलांनो, पहा 0. सेकंड ऑप्शन आहे आपलं मूळ संख्ये. थर्ड जे आहे ते आहे ऋण संख्ये आणि लास्ट जे आहे ते धन संख्ये. पहा मुलांनो, जे आपलं सेकंड क्वेश्चन आहे तो आहे विरुद्ध संख्या. विरुद्ध ज्या संख्या आहेत त्या डॅश पासून सारख्याच अंतरावर असतात. सांगा पाहू काय मुलांनो, कशापासून त्या सारख्याच अंतरावर असतात. अगदी बरोबर, 0 पासून. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे तर 0 येणार आहे आणि त्याचा कलर कुठला आहे तर रेड कलर आहे. म्हणून आपण कुठल्या मोदकवरती क्लिक करायचं आहे, अगदी बरोबर रेड कलरवरती आपण क्लिक केलेलं आहे आणि बघा आपला आन्सर देखील कसा आलेला आहे, अगदी योग्य आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे तर डॅश या परस्पर विरुद्ध संख्यांच्या जोड्या आहेत. डॅश या परस्पर विरुद्ध संख्यांच्या जोड्या आहेत. आता इथे काही जोड्या आहेत त्या कशाशी विरुद्ध आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. पहा मुलांनो, इथे 3, 2 आणि कंसामध्ये काय दिलेलं आहे तर -2 आणि 2 कशाशी विरुद्ध आहे आपल्याला सांगायचं आहे. बघा इथे 1, 2 दिलेला आहे आणि इथे 2, 1 दिलेला आहे, म्हणजे ही जी जोडी आहे ती देखील विरुद्ध नाही. नंतर बघा इथे 2, 3 दिलेला आहे, 3, 0 दिलेला आहे, म्हणजे ही देखील विरोधी नाही आहे. आणि इथे बघा -5, 2 आणि 2 - 5. तर सांगा पहा मुलांनो, यापैकी विरुद्ध संख्या कुठली आहे. बघा, डॅश या परस्पर विरुद्ध संख्यांच्या जोड्या आहेत. डॅश या परस्पर विरुद्ध संख्यांच्या जोड्या आहेत. तर कुठली आपली योग्य जोडी राहणार आहे मुलांनो, तर पहा इथे -5 अधिक 2
त्यानंतर 2, 5 अशा संख्या दिलेल्या आहे. तर पहा मुलांना, आपलं जे योग्य आन्सर आहे ते काय असणार आहे, तर 3-2 आणि वजा 3-2 हे आपलं काय असणार आहे, तर योग्य उत्तर असणार आहे. म्हणून आपल्याला रेड मोदकवरती क्लिक केलेलं आहे आणि आपला आन्सर जे आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, शून्याला डॅश हे चिन्ह देतात. शून्याला कुठले चिन्ह देतात? पहा मुलांनो, धन, कोणतेही नाही, वर्गमूळ आणि ऋण. पहा, आपण संख्या रेषा पाहिलेली आहे आणि त्या संख्या रेषेवर उजव्या बाजूला आपण बघितलेले आहे काय आहे, मायनसमध्ये आहे आणि डाव्या बाजूला धनमध्ये आहे. पण शून्याला कुठलं चिन्ह आहे का? तर नाही. मग योग्य आन्सर काय येणार आहे? पहा मुलांनो, 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, धन, कोणतेही नाही, वर्गमूळ आणि ऋण. तर मग आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, तर कोणतेही नाही. आणि कलर कुठला असणार आहे तो, तर ग्रीन कलर आहे. म्हणून ग्रीन कलरवरती आपण काय केलेलं आहे, टिक केलेलं आहे आणि आपला आन्सर सुद्धा कसा आलेला आहे, अगदी राईट आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर गुणाकार करा कंसामध्ये -12 गुणिले कंसामध्ये -7. आणि आता आपल्याला इथे सांगितलेलं आहे की ह्याचं उत्तर जे आहे ते मायनसमध्ये येणार आहे की प्लसमध्ये येणार आहे, सांगा पाहू मुलांना. बघा, 12 किती येतात, तर 84. पण -84 येणार आहे की फक्त 84 येणार आहे? अगदी बरोबर. बघा, वजा काय होतं, तर अधिक होतं. म्हणजेच आपल्या इथे धन संख्येमध्ये काय येणार आहे, आन्सर येणार आहे. आणि मग ते कुठलं आहे, पहा मुलांनो, फर्स्ट ऑप्शन आपला आहे -84, दुसरं आहे 84, तिसरं आहे -19 आणि लास्ट आहे आपलं 90. तर सांगा पाहू मुलांना, आपलं जे योग्य आन्सर आहे ते कुठलं असणार आहे? अगदी बरोबर, ते आहे धनसंख्येमध्ये म्हणजे 84. आणि आपलं योग्य उत्तर काय आहे, 84 आहे. आणि कलर बघायचा कुठला आहे, तर ग्रीन कलर आहे. म्हणून आपण ग्रीन मोदकवरती काय करणार आहोत, तर टिक करणार आहोत. आणि पहा, आपला आन्सर देखील कसा आलेला आहे, तर अगदी राईट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, व्यस्त संख्यांची बेरीज नेहमी डॅश येते. जी व्यस्त संख्या असते, जसं आपण शिकलो होतो गुणाकार व्यस्त कसा करायचा ते आपण शिकलेलं होतो की अंशाच्या स्थानी आपल्याला छेदसंख्या लिहायची आहे आणि छेदाच्या संख्या आपल्याला कुठली संख्या लिहायची आहे, तर अंशाची. म्हणजेच आपण इथे काय करतो, तर गुणाकार व्यस्त करतो. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, व्यस्त संख्यांची बेरीज नेहमी डॅश येते. जी व्यस्त संख्या असते तिची बेरीज नेहमी काय येते, बघा, 2, 1, -1 आणि 0. बघा, व्यस्त संख्यांची बेरीज नेहमी डॅश येते. आणि आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, सांगा पाहू. तर 0 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. आणि कलर कुठला आहे, तर येलो आहे. आणि आपला आन्सर सुद्धा कसा आलेला आहे, तर राईट आलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत मुलांनो. बघा, आपला जो पुढचा आणि 7वा प्रश्न जो आहे तो काय आहे, तर -35 या संख्येची विरुद्ध संख्या डॅश आहे. -35 सांगितलेलं आहे. या संख्येची विरुद्ध संख्या कुठली आहे? 4 ऑप्शन देखील आपल्याला इथे दिलेले आहे. फर्स्ट काय दिलेलं आहे, तर 533 हे दिलेलं आहे. सेकंड दिलेलं आहे 53. त्यानंतर जे थर्ड आहे ते दिलेलं आहे धन 35 आणि जे लास्ट आहे ते -35 हे दिलेलं आहे, ऋण 35 हे दिलेलं आहे. मग पहा मुलांनो, -35 या संख्येची विरुद्ध संख्या आपल्याला विचारलेली आहे, डॅश आहे. याच्या विरुद्ध संख्या ही कुठली असणार आहे, तर ही धन असणार आहे. म्हणून धन 35 हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. आणि कलर कुठला आहे मुलांनो, तर ब्लू कलर आहे. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत मुलांनो. आणि तो पुढचा प्रश्न असा आहे, संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा डॅशने मोठी असते. बघा, संख्या रेषा जी आहे ती आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो देखील आहे आणि आपण बघितलेली आहे. संख्या रेषा जी ही काय असते, कशी असते, ही संख्या रेषा आपण बघितलेली आहे.
आणि तिथे त्या संख्या रेषेवर काय सांगितलेलं आहे, तर संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या उजवीकडील सांगितलेली आहे. उजवीकडील प्रत्येक संख्या जी आहे ती कशी असते, तर लगेचच्या डावीकडील संख्यापेक्षा डॅशने मोठी असते. बघा, मग याच्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जे आहे आपलं ते आहे 5, सेकंड जे आहे ते आहे 2, थर्ड आहे 0 आणि फोर्थ आपला ऑप्शन आहे 1. पहा, संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा डॅशने मोठी असते. म्हणजेच आपलं योग्य उत्तर काय येणार आहे, पहा मुलांनो, 5, 2, 0 की 1. अगदी बरोबर. काय येणार आहे, तर 1 येणार आहे. आणि कलर कुठला आहे, तर येलो कलर आहे. आणि आपलं आन्सर देखील कसं आलेलं आहे, तर राईट आलेलं आहे. नेक्स्ट आणि 9th जो आपला क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत. बघा, 0 हा डॅश समूहाचा भाग आहे. काय सांगितलेलं आहे मुलांनो, 0 हा डॅश समूहाचा भाग आहे. आणि इथे देखील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे पूर्ण संख्या, सेकंड आहे मूळ संख्या, थर्ड आहे नैसर्गिक संख्या आणि धन संख्या. काय सांगितलेलं आहे, नीट आपल्याला प्रश्न मुलांना बघायचा आहे. तो कुठला आहे, पहा, 0 हा डॅश समूहाचा भाग आहे. कुठला मुलांना, 0. 0 हा डॅश समूहाचा भाग आहे. पूर्ण संख्या, मूळ संख्या, नैसर्गिक संख्या आणि धन संख्या. मग इथे योग्य उत्तर आपलं काय असणार आहे मुलांना, तर इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे पूर्ण संख्या. आणि त्याचा कलर जो आहे तो आहे रेड कलर. आणि आपण रेड कलरवरती काय करणार आहोत, रेड मोदकवरती आपण टिक करणार आहोत. तर पहा, आपले उत्तर इथे बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, इथे जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो काय सांगितलेला आहे, तर संख्या रेषेवर ज्या बिंदूशी 0 ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला डॅश असे म्हणतात. आणि आपल्याला 4 इथे काय दिलेले आहे, तर पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आपला जो ऑप्शन आहे तो आहे मध्यबिंदू, सेकंड आपला ऑप्शन आहे आरंभबिंदू, थर्ड आहे अंत्यबिंदू आणि आपला शेवटचा पर्याय आहे मुलांना शिरोबिंदू. तर सांगा पाहू, आपला योग्य आन्सर काय असणार आहे. अगदी बरोबर, आरंभबिंदू. मग 0 पासूनच ज्या इतर संख्या आहेत त्या संख्यांना काय होतो, आरंभ होतो, सुरुवात होते. म्हणजेच आपलं योग्य आन्सर काय आहे, तर आरंभबिंदू हे आहे. आणि कलर बघा कुठला आहे, तर ग्रीन कलर आहे. म्हणून आपण ग्रीन मोदकवरती काय करणार आहोत, तर टिक करणार आहोत. तर पहा, आपले आन्सर जे आहे इथे योग्य आलेलं आहे. तर अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे मुलांनो, तर पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार हे आपण समजून घेतलेलं आहे.